आजपर्यंत मी फक्त महाराजांचे पुतळे बघत आली होती, पण आज मी चालली होती महाराजांचं मंदिर बघायला। तर भाई दिवसाची सुरुवात झाली आहे अशी, कारण की लाईटच गेली। जेवढं मी बाहेर निघली तेव्हा लाईट गेली नेमकी। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण चाललोय, तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळत असेल की आपण कुठे चाललोय। सो पहिल्यांदाच चाललोय आणि पहिल्यांदाच असं मी मंदिर बघायला चालली आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलंच मंदिर आहे ते। हां बस, पण यावेळेस मंदिर बघायला चाललो आहे। नवीनच झालं आहे, त्याच्यामुळे मग एक्साइटेड आहे जाम। आता आम्ही दोघी आहे, पुढे जाऊन अजून लोक आपल्याला जॉईन होणार आहे। सो बघूया, तिथून आपल्याला पहिले कल्याणला जायचं आहे आणि तिथून मग कसं जायचं ते मी तुम्हाला सांगेन। आता जस्ट आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलोय, बसलोय थोडं। इथे सगळेजण खायला थांबलेत। हे काय कल्याणचं आहे का? अंबर वडापाव, कल्याणचा फेमस वडापाव बोलतात। खा आम्ही खाऊन आलोय, त्याच्यामुळे आम्ही काही बोलत नाही। पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करून तुम्ही इथे कसं येऊ शकता मी हे व्हिडिओच्या एंडला सांग। महाराष्ट्रातील भिवंडीमधील मराठेपाडा या गावात वसलेलं हे शिवाजी महाराजांचं मंदिर। तर बाहेर तुम्हाला गाडी पार्किंगसाठी खूप मोठी जागा दिसेल। मग दिसेल तुम्हाला 42 फुटाचं हे मोठं प्रवेशद्वार। महाद्वाराबरोबरच किल्ल्यांना जशी तटबंदी असते तशी सेम तटबंदी तुम्हाला मंदिराच्या बाजूने सुद्धा बघायला भेटेल। फायनली आम्ही आलो। मंदिराच्या चौ बाजूने तुम्हाला हे असे आर्टवर्क दिसतील। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण इतिहास दिलेला आहे। एवढंच नाही, स्वराज्यासाठी ज्यांनी कुणी आपलं रक्त सांडलंय त्या सगळ्यांचा उल्लेख या आर्टवर्क मधून तुम्हाला बघायला भेटेल। ही इन्फॉर्मेशन मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधून आहे। शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, शिवाजी महाराजांनी काय काय पराक्रम केले, शिवाजी महाराजांनी कसा गनिमी कावा करून दुश्मनांना फसवलं, या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल। आणि पुढे गेल्यावर आपल्याला असे काही हत्यारे दिसतात जे की आपण कधी बघितलेले सुद्धा नसतील। एकदम ओरिजिनल चिलखत, भाला, वाघनख आणि तलवारी। हे तिला सांगताय कारण की ती साऊथ इंडियन आहे, तिला माहित नाही आपला इतिहास। अकेले ने रोक किया था। जब शिवाजी महाराज पहुंचे सही सलामत, जब चला तो चला में उनको मालूम पड़ा कि फौज है, तभी उन्होंने जगह पे जाके और किंग तानाजी है पिक्चर ना, तानाजी तानाजी वेगळं ना, काय दाखवले ना। पण हे खूप लांब आहे म्हणून कोणी येत नाही इथे जास्त, पण छान आहे। संभाजी महाराज और शिवाजी महाराज कडक केला एकदम भारी। ते मस्त बनवलंय असं। या साईड बघितलं असतं वगैरे, समोर बघितलं बरोबर। असे काय काय हत्यार आहेत जे आपल्याला माहित पण नाही। हे हे बघण्यात आम्ही रमून गेलो होतो, पण तेवढाच आम्हाला आरतीचा आवाज आला, सो आम्ही त्याच्यासाठी गेलो।
आता झालेलं आहे आमचं सगळं फिरून वगैरे. खूप भारी बांधलंय मंदिर, एकदम मस्त. आणि इथे ना येताना तुम्ही प्रायव्हेट याच्यानेच या. जर तुमच्याकडे कार असली, काय कॅब वगैरे जा कार किंवा बाईक असली ना तरच तुम्ही येऊ शकता, कारण की इथे बस वगैरेचा खूप इश्यू आहे. ते कल्याणवरून आम्ही यांची गाडी होती ना, त्याच्यामुळे मग गाडीने डायरेक्ट इथं आलोय. पण जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही याच्यानेच येऊ शकता. सगळ्यात आधी ठाणे स्टेशनला यायचं. तिथून उतरल्यावर वेस्ट साईडला तुम्हाला बस स्टँड दिसेल. गजानन वडापावच्या साईडने ज्या बस जातात तिथून वाडा आणि अंबाडी नाक्याच्या साईडला जाणारी एक बस पकडायची. तुम्हाला धोटे वडावली गावात उतरायचं आणि तिथून ऑटो किंवा कॅबने ते डायरेक्ट तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ सोडतील. आणि येताना मुलांना घेऊन या, कारण की इथे ना थोडंसं आतल्या साईडला आहे, त्याच्यामुळे सेफ्टी म्हणून घेऊन या पोरांना. 2-4 असले तरी चालतील. एकट्या अशा मुली नका येऊ. भलेही शिवाजी महाराजांचं आहे तरी पण नका येऊ, कारण की येताना रस्ता खूप हे असं फक्त एकच गाडी जाऊ शकते, एवढा छोटासा रस्ता आहे. आता आम्ही जाऊ घरी. सो जसं की तुम्ही बघू शकता मी आता जस्ट घरी आलेली आहे. आणि येताना मला एवढा पाऊस लागलाय ना की मी पूर्ण भिजून गेली. माझं अजून पण चालूच आहे पाऊस. माझ्या फोनची बॅटरी सुद्धा पूर्ण लो झाली होती, त्याच्यामुळं मला रेकॉर्डच करता नाही आलं काय पुढचं. सो मी जेवढं होईल तेवढं सगळं रेकॉर्ड वगैरे केलेलं आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा सांगितलेली आहे. जर तुम्हाला यायची इच्छा असेल तर नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे मंदिर आणि भारी आहे. निसर्ग तर एकदम मस्त आहे. आणि तिथे जे ग्रीन कलरचं लावलं आहे ना, सगळं रेडीमेड आहे ते, पण छान वाटतंय ते बघायला. असं सुंदर आहे, मूर्ती पण सुंदर आहे, सगळं स्वच्छता पण एकदम टापटीप आहे. काहीच तुम्हाला इकडचा तिकडं कचरा भेटणार नाही, पूर्ण प्रॉपर क्लीन आहे. खरं सांगू सगळ्यांनी प्रत्येकाने व्हिजिट करायला पाहिजे. हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला होईल तेवढं तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, कारण की त्यांना पण कळलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं मंदिर आहे शिवाजी महाराजांचं. सो नक्की व्हिजिट करा आणि मला सांगा की कसा वाटला. सो एवढाच होता व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.